मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट गुंतवणूक या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज एक पेपरला बातमी आली. ती बातमी आधी बघूया. इथं बातमी बघू शकता तुम्ही. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये 90% लोक हे तोट्यात आहेत. इथं बघू शकता आजच्या पेपरची बातमी आहे ती. आणि माझं हेच म्हणणं आहे की दीर्घकाळासाठी गुंतवणूक करा. तुमचा पैसा बनल्याशिवाय राहणार नाही. चांगल्या फंडामेंटल स्ट्रॉंग कंपन्या आजही तुम्हाला डिस्काउंटवर मिळत आहेत. त्याच्यामध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली जेवढी तुमची कॅपॅसिटी असेल त्यानुसार, तर 2-3 वर्षामध्ये तुम्हालाही लक्षात येईल की कसा पैसा बनलेला आहे. आणि जर ट्रेडिंग करायचंच असेल तुम्हाला आणि मार्केट करूनच शिकायचं असेल, पैसे घालवायचेच असतील तर घालू शकता. बरेच जण मार्केटनं बऱ्याच जणाला शिकवलेलं आहे आणि सगळ्यांनी ट्रेडिंग सोडून आता दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणारे, लाँग टर्मसाठी गुंतवणूक करणारे लोक ते बनलेले आहेत. त्यामुळं अशा ह्याच्यात जर गेले तर पैसे हे जाणारच आहेत. तुम्ही ठरवा काय करायचं. तर आजचं मार्केट बघा. आजचं मार्केट हे भलती उचलपटक झालेली आहे. पडझड करत करत मार्केट शेवटी प्लसमध्ये बंद झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. निफ्टी BSE सेन्सेक्स हा 267 अंकांनी प्लस झालेला आहे. तर निफ्टी 50 हा 96 अंकांनी प्लस झालेला आहे. सकाळी आपला पोर्टफोलिओ तुमचाही असेल, माझाही मायनस होता, पण शेवटी तो प्लसमध्ये बंद झालेला आपल्याला पाहायला मिळाला असेल. तुमचा पोर्टफोलिओ प्लसमध्ये झाला की नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. वाढणारे स्टॉक जर पाहिले तर 1411 होते, तर पडणारे 731 होते. आज बुल बेयर के भिड़ंत में निवेशकों ने कमाए 4.25 लाख करोड. म्हणजे कधी मार्केट खाली जात होतं तर कधी वर येत होतं. असं करत करत मार्केट हे प्लसमध्ये बंद झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो, लोकांनी मार्केटमध्ये करोडो रुपये कमवले आणि त्यांची आता जर वेल्थ जर पाहिली तर राधाकिशन दमानी असतील, विजय केडी असतील, झुंझुनवाला जे कोणी असतील ते, तर त्यांनी एकदम खूप श्रीमंत हे झालेले आहेत. आपल्यालाही व्हायचं हे आपण ठरवलेलं आहे आणि ठरवलं तर आता माघार नाही. फक्त मार्केट आपल्याला भीती घालत असते. बातम्या येतात की मार्केट पडणार आहे, इतकं खाली जाणार आहे, तितकं खाली जाणार आहे. घाबरायचं नाही. चांगल्याच फंडामेंटल स्ट्रॉंग असलेल्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची. बघू आपल्याला मार्केट कसं श्रीमंत करत नाही ते. त्यांना श्रीमंत करेल आणि त्याच्या कंपन्या आपण घेतल्यावर आपण काय गरीब होणार आहेत का? आपले पैसे जाणार आहेत का? नाही. आपले पैसे बनतील. फक्त धीर धरा, अधीर होऊ नका. आज आपण बघणार आहोत एक IPO मध्ये चांगले रिटर्न दिसत आहेत म्हणून मी तुमच्या पुढे तो IPO आणलेला आहे. कोणता IPO बघा. विभोर स्टील ट्यूब्स. जसा एक कंपनी आहे आपल्याकडे APL अपोलो ट्यूब, त्यासारखी कंपनी आहे. ही कंपनी स्टील पाईप बनवते. हे बघा, हे असे स्टील पाईप ही कंपनी बनवते. ह्या कंपनीचं प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवत आहे. ह्याच्यामध्ये स्क्वेअर पाईप आहेत. इथं तुम्ही बघू शकता हे स्क्वेअर पाईप आहेत, राऊंड पाईप आहेत. असे वेगवेगळ्या प्रकारचे छोटे मोठे असे पाईप ही कंपनी बनवत आहे. हे पण पाईप आहेत त्याच्यामध्ये. आणि रोडच्या साईडला जे बॅरियर लावलेले असतात ते पण ही कंपनी बनवते. हे पाईप आहेत तुम्ही बघू शकता. तर ह्या कंपनीचा IPO आहे आणि ह्या कंपनीचे मटेरियल जे आहे ते एरोस्पेस इंडस्ट्रीमध्ये वापरले जाते. ह्या कंपनीचे क्लायंट जे आहेत ते सांगतो मी. शिप बिल्डिंगमध्ये आणि कन्स्ट्रक्शनमध्ये तर वापरले जाते. त्याच्यानंतर पॉवर प्लॅन्टमध्ये ही कंपनीचं मटेरियल वापरलं जातं आहे. ऑइल अँड गॅस इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा या कंपनीचं मटेरियल वापरलेलं जात आहे. ह्या कंपनीचा IPO डेट म्हणजे काल 13 फेब्रुवारीला हा IPO सुरू झालेला आहे आणि उद्या म्हणजे 15 फेब्रुवारीला हा बंद होणार आहे. आणि ह्याचा प्राईस जर पाहिलं तर 151 रुपयाला एक शेअर आहे. आणि तुम्ही इथं बघू शकता की कंपनीचं क्लोजिंग डेट आपण पाहिलीच, उद्या आहे म्हणून 15 फेब्रुवारी. आणि 16 फेब्रुवारीला तुम्हाला मिळाला की नाही तो IPO हे तुम्हाला संध्याकाळी कळून जाईल. आणि 19 फेब्रुवारीला तुमचे पैसे रिटर्न येतील. 14,000चा IPO आहे. 14,000 बघू शकता इथं किंमत तुम्ही 14,949. मागचा मी जो IPO सांगितला होता तो 1 लाखाच्या पुढं होता, पण हा 14,949चा IPO आहे. एक लॉट जर आपण भरला तर जास्तीत जास्त आपण 13 लॉट भरू शकतो आणि 1,94,000 आपण इथं तुम्ही बघू शकता 1,94,000 आपण अप्लाय करू शकतो.
ह्या कंपनीचं रेव्हेन्यू बघा, रेव्हेन्यू जर पाहिले ते 31 मार्च 2021ला इथं 511 होते, 511 करोड. 2022ला 31 मार्च 2022ला 818 करोड आणि 31 मार्च 2023ला 1114 करोड आणि 30 सप्टेंबरचे क्वार्टरचं आहे ते 531 करोड असे याचे रेव्हेन्यू आहेत. वाढलेले आपल्याला दिसत आहेत. आणि प्रॉफिट जर पाहिलं तर 60 करोड, 71 करोड, 93 करोड आणि 101 करोड प्रॉफिटही वाढलेलं आपल्याला दिसत आहे. आणि हिचं जर ही लिस्ट झाली तर आजचा तिचा ग्रे मार्केट प्रीमियम 120 रुपये आहे. त्यानुसार आपल्याला 151 रुपये भरायचे. तर IPOमध्ये प्राईस तिची 120 रुपये हे आपल्याला ग्रे मार्केट प्रीमियम म्हणजे GMP मिळत आहे. त्यामुळं 179% आपल्याला रिटर्न हे मिळू शकतं आहे. 79% रिटर्न म्हणजे 4 दिवसात भरपूर झाले. तुम्ही बघा, ठरवा भरायचा की नाही. तर आज आपण जी कंपनी बघणार आहोत ती कंपनी आहे NBFC फायनान्स सेक्टरमधली ही कंपनी आहे अरमान फायनान्स. इथं तुम्ही नाव बघू शकता, अरमान फायनान्स ही कंपनी आहे. सध्या आज ती 3.39% वाढली आणि 23,315 रुपयावरती बंद झालेली आहे. बजाज फायनान्स तुम्हाला जर महाग वाटत असेल तर ही छोटी कंपनी आहे. ही कंपनीसुद्धा चांगली आहे म्हणून मी आज तुमच्या पुढे आणलेली आहे. ह्या कंपनीज तुम्ही बघू शकता, अरमान फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ही RBI नोंदणीकृत श्रेणी A नॉन बँकिंग फायनान्स कंपनी आहे. ते 6 राज्यामधील ग्रामीण अर्धग्रामीण भागात राहणाऱ्या असंघटित क्षेत्राला कर्ज देतात. ज्याच्या 170 शाखा आहेत व 3.73 लाख ग्राहकांना ही सेवा देतात. अहमदाबाद गुजरात येथे मुख्यालय आहे. आणि ही 2 व्हीलर फायनान्स करते. ग्रुप आधारित मायक्रो फायनान्ससुद्धा ही कंपनी करते. तुम्ही इथं बघू शकता, असे छोटे दुकानदार ह्या कंपनीचे ग्राहक आहेत. ह्या अशा छोट्या दुकानदाराला ती कर्ज देते. तसंच दूधवाले असतील किंवा छोटे छोटे व्यवसाय करणारे जे लोक असतील त्यांना पण ही कंपनी कर्ज देते. बघा, हे छोटे व्यवसाय करणारे गाडीवर हे सामान घेऊन चाललेले इथं दिसत आहेत. तर असे जे लोक आहेत त्यांना पण ही कंपनी कर्ज देते. हातमागवाले त्यांना पण कर्ज देते. रोडवर बसून काही छोटा व्यवसाय करणारे त्यांना पण ही कंपनी कर्ज देते. फुलवाले आहेत त्यांना पण कर्ज देते. गाय म्हैस किंवा असं काही घ्यायचं असेल तर त्यांना पण ही कंपनी कर्ज देत असलेली आपल्याला इथं दिसत आहेत. बचत गटांना सुद्धा ही कंपनी कर्ज देत आहे. ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर इथं लक्षात येईल की तुम्हाला फक्त 2200 करोडचं मार्केट कॅप आहे. खूपच छोटी कंपनी आहे. PE 14चा आहे. बजाज फायनान्सचा PE तरी 30चा आहे आणि बजाज फायनान्सचं मार्केट कॅप हे 2 लाख करोडच्या पुढं आहे. तर PE पण हिचा कमी आहे आणि कंपनी एकदम छोटी आहे. 2200 करोडचंच मार्केट कॅप ह्या कंपनीचं आहे. सध्या ती 2315वर ट्रेड करत आहे. सपोर्टवरून थोडीशी वर निघाली म्हणून ही कंपनी मी तुम्हाला आज दाखवत आहे. ROCE जर पाहिला तर 18चा आहे आणि ROE 32चा, फेस व्हॅल्यू 10 आहे. म्हणजे पुढं भविष्यामध्ये स्टॉक स्प्लिट झाला तर त्याचा फायदा आपल्याला मिळू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे ही कंपनी दाखवण्यामागे कारण हे आहे की ह्या कंपनीचे EPS हे आपल्याला इथं कंटिन्यू वाढत आहेत. अर्निंग पर शेअर कंटिन्यू वाढत आहे. तरी कंपनी ही खाली आहे, डिस्काउंटवर आहे. त्यामुळे ही कंपनी मी तुम्हाला दाखवत आहे. अशा जर कंपनी ही मीडियन PE हिचा 17 आहे. इथं तुम्ही बघू शकता मीडियन PE 17 आहे आणि ती आपल्याला 14ला मिळत आहे. म्हणजे हा जो मीडियन PE आहे तिचा, या मीडियन PEच्या ती खाली मिळत आहे. त्यामुळे अशा जर कंपन्यात जर गुंतवणूक केली तर भविष्यामध्ये जबरदस्त पैसा बनवू शकतो. हिचे सेल्स बघा, या कंपनीचे सेल्स जर पाहिले तर मार्च 14 पासून 24 करोड, 30 करोड, 41 करोड, 54 करोड, 78 करोड, 139, 214, 195, 235, 424 आणि आता 2 क्वार्टरचे 628 आहेत. हे कंपनीचे सेल्स एकदम छान सेल्स आहेत या कंपनीचे. तसंच प्रॉफिट पण तुम्ही बघू शकता. प्रॉफिट जर पाहिलं तर 5 करोड, 6 करोड, 8 करोड, 6 करोड, 7 करोड इथपर्यंत थोडे कमी झाले होते. पण लॉसमध्ये गेली नाही कंपनी. नंतर बघा 26 करोड, 42 करोड, पुन्हा इथं कोविडचा डीप आहे 32 करोड, 94 करोड आणि आता 159 करोड. त्यामुळे प्रॉफिटही या कंपनीचे आपल्याला चांगले पाहायला मिळत आहेत. आणि CAGR जर पाहिले, स्टॉक प्राईस CAGR तर एकदम जबरदस्त दिलेले आहे. 10 वर्षाचे 61, 5 वर्षाचे 43, 3 वर्षाचे 45 आणि चालू वर्षाचे 38. कारण ह्या कंपनीचे सेल्स व प्रॉफिट ग्रोथ आपल्याला चांगली पाहायला मिळालेली आहे. इथं तुम्ही बघू शकता सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ ही एकदम चांगली आहे. त्यामुळे CAGR हे चांगले मिळालेले आहेत.
चार्ट बघा, कंपनीचा चार्ट. चार्टमध्ये काय दिसतंय तर ही कंपनी बरोबर ह्या सपोर्टवर तुम्हाला आली होती. इथं तिनं ब्रेकआउट जो घेतला होता तो ब्रेकआउट इथं वर जाऊन पुन्हा त्याचाच सपोर्ट तिनं इथं घेतलेला आहे आणि इथं सपोर्टवर आली होती. कालच व्हिडिओ पोस्ट करायचा होता पण मी करू शकलो नाही. आज 2315 थोडीशीच वर गेलेली आहे, त्यामुळे ही कंपनी चांगली आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकता. हा विकली चार्ट होता आणि हा वन डेचा चार्ट मी इथं दाखवत आहे. वन डेच्या चार्टमध्येही ही कंपनी एकदम सपोर्टवर असलेली आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. तर इथून ती आता दोनदा तिनं सपोर्ट घेतलेला आहे. इथं घेतला. इथून ती आता वर निघालेली. आज 3.37% ही आज प्लसमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तर बघा, तुम्हाला कंपनी चांगली वाटली तर गुंतवणूक करू शकता. कोणताही कॉल किंवा टिप्स नाही किंवा रिकमेंडेशन नाही की हेच कंपनी घ्यायला पाहिजे, पण चांगल्या कंपन्या जर मी तुम्हाला दाखवल्या तर त्यामधल्या निवडून तुम्ही जर एक चांगला पोर्टफोलिओ बनवला तर भविष्यामध्ये तुमचा पैसा जरूर बनू शकतो. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.